नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील ज्या काही विधानसभा निवडणुकांच्या जे पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यातील जे काही महत्त्वाचे नेते मंडळी आहेत, जे काही इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी करायचं आहे, मतदारसंघाचा जनतेसाठी विकासाच्या दृष्टिकोनातून काही करायचं आहे, अशा महत्त्वाच्या नेत्यांच्या आपण मुलाखती घेत आहोत. त्याच पार्श्वभूमीवरती कळवण सुरगाणा मतदारसंघासाठी ते इच्छुक आहेत आणि त्याच पद्धतीने आदिवासी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे जे प्रदेश अध्यक्ष होते भाजपाचे, त्याच पद्धतीने ते बिरसा मुंडा प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. तसेच माजी जिल्हा उपाध्यक्ष आहेत नाशिक जिल्ह्याचे आदिवासी मोर्चा. त्याच पद्धतीने त्यांनी विविध पदे हे भूषवलेले आहेत. सामाजिक असेल, राजकीय असेल, तसेच भारतीय जनता पार्टीचे ते पदाधिकारी आहेत. असे एक आदर्श व्यक्तिमत्व सुरगाणा तालुक्यातील नक्कीच त्यांचं एक वेगळंच वलय आहे. सामाजिक क्षेत्रात मोठं काम आहेत असे भरत भोये आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्कीच कळवण सुरगाणा मतदारसंघासाठी त्यांचं विजन काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते कसे कार्य करतील आणि याआधी काय सामाजिक कार्य केलं आहे याचा संपूर्ण आढावा आपण या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत. भरत भोये सर, मी आपले प्रबंधभूमीच्या या विशेष मुलाखतीमध्ये स्वागत करतो. नमस्कार. जय शिवराय, जय भीमराय, जय ज्योती, जय जोहार, जय आदिवासी. मी भरत मोतीराम भोये, राहणार हाडकाईचोंड, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. आता या कळवण विधानसभेसाठी मी या ठिकाणी इच्छुक आहे आणि या ठिकाणी दावेदारी करणार आहे. नक्कीच सर, आपण या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत. आपण कोणते कोणते विकास कामं केलेले आहेत, त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपले विजन काय आहेत, जनतेसाठी कशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. त्याआधी सर, आपण सुरुवात करताना नेमकी आपली सुरुवात कुठून झाली, नेमकी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असेल, काय सांगा. मी हाडकाईचोंड या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे आणि माझं कुटुंब आहे शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि आम्ही पण त्या लहानपणापासून शेतामध्ये काम करणं असेल किंवा मग मजदुरी असेल ती आम्ही करून त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलेले आहे. आज माझं शिक्षण आहे MA, DEd आणि BEd असं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये 2009 पासून या ठिकाणी माझं कार्य आहे. 2009 मध्ये मी भारतीय जनता पार्टीकडनं जिल्हा परिषद झडपी या ठिकाणी लढवली आणि त्या झडपीला चांगले मतं पण त्या ठिकाणी मला मिळाले होते. त्या काळामध्ये त्या भागामध्ये जो काही समाज होता हा समाज खूप विखुरलेला होता आणि त्या ठिकाणी CPMची त्यावेळेस ताकद जास्त होती. तरी आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम त्या ठिकाणी जोमाने काम केले. आज जर आपण बघितलं तर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी काम उभं झालेलं आहे. जवळजवळ आज त्या ठिकाणी 12-13 जे ग्रामपंचायत हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या निवडून आलेले आहेत. नक्कीच नक्कीच सर, आपण केलेलं असलेलं सामाजिक कार्य नक्कीच आपल्या संपूर्ण कळवण सुरगाणा मतदारसंघातील जनतेला परिचित आहेच. सर, आपण इथे उल्लेख केला आपलं एवढं शिक्षण झालेलं आहे, सर्व गोष्टी, आपण नोकरीचा विचार नाही केला. नाही, नोकरी तर आहेच, नोकरी आहे, पण त्या मला असं वाटतं की नोकरी करून आपण समाजाचा पण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आता काय होतंय, जेव्हा मी दुसरीकडे कामाला जायचो तर अक्षरशः त्या ठिकाणी जी वागणूक असते बरोबर तर ती थोडी वेगळी होती आणि म्हणून मला त्या ठिकाणी त्या मनामध्ये नेहमी ते खटकत होतं की आपण पण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. आणि म्हणून मी तेव्हापासूनच त्या आमच्या गोंदुणा ग्रामपंचायत असेल किंवा मग रगतवीर असेल, कुकुणा असेल किंवा एकंदरीत उंबरठाणचा परिसर असेल त्या भागामध्ये माझे हळूहळू सामाजिक काम सुरू केलं. सुरुवातीला आम्ही बचत गट स्थापन केले होते कारण त्या 2009-08 मध्ये बचत गट काय असतात हे पण माहीत नव्हतं. मग आम्ही सगळे आमच्यासारख्या वयाच्या आम्ही बचत गट तयार केला आणि त्याच्यामध्ये ते जे योजना असतात किंवा जी सबसिडी असते ती आम्ही त्या इतर शेतकऱ्यांना दाखवून दिली आणि मग हळूहळू ते जे बचत गट आहेत ते त्या ठिकाणी सुरू झाले. असं करून आता हळूहळू त्या भागामध्ये थोडाफार जो विकास आहे तो होत आहे. पण आजही त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आहे, शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. आताची पिढी शिकते पण जी मागची जी पिढी समजा माझे वडील असेल किंवा त्या वयाचे तर ते खूप शिकलेले नाहीत आणि म्हणून त्या भागामध्ये जो विकास झाला पाहिजे तसा तो विकास झालेला नाही. नक्कीच. हो, मगाशीच उल्लेख केला की आपण जिल्हा परिषद निवडणूक देखील लढवलेली आहे. सामाजिक कार्य तर आपलं परिचित आहेच, पण आपण राजकारणात आपली एंट्री कशी झाली? राजकारणामध्ये एंट्री घेण्याचं कारण एकच होतं की सुरगाणाचा विकास जो आहे
कारण सुरगाणा तालुक्यामध्ये 100% पाऊस पडतोय, पण जानेवारी नंतर पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये येण्याचं मी का ठरवलं की या समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. कारण जे काही प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी फक्त समाजाला खेळवत आहेत असं माझ्या लक्षात आलं. जे तिथले तरुण आहेत त्या तरुणांना रोजगार नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून तरुण असतील, शेतकरी वर्ग असेल किंवा महिला जे असतील, तर त्यांना त्यांचं जे स्थलांतर होते किंवा आजूबाजूला जाऊन काम करणं, त्या ठिकाणी स्थानिक त्या लोकांना न्याय मिळत नाही, म्हणून आपण या राजकारणामध्ये तेव्हा उडी मारली होती. आणि तेव्हा चांगलं त्या ठिकाणी प्रतिसाद पण त्या ठिकाणी मिळाला. पण शेवटी जनता जनार्दन आहे आणि हळूहळू मग आमचं काम त्या ठिकाणी चालूच आहे आणि पुढे पण चालू राहणार आहे. नक्कीच. सर, आपण सामाजिक कार्याचा आपला आढावा घेतला तर कन्यादान योजना 551 जोडप्यांचा आपण त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केलेला होता. अगदी बरोबर. त्या कार्यक्रमाविषयी नेमकी काय सांगाल? ती संकल्पना काय होती, कशी सुचली? अगदी बरोबर. आता हे जे कन्यादान योजना आहे ही महाराष्ट्रातली खूप मोठी योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये 2018-19 मध्ये हा कार्यक्रम आम्ही घेतला. स्वतः गिरीश महाजन साहेब या कार्यक्रमाला आले होते, आदिवासी विकास मंत्री सावरा साहेब या कार्यक्रमाला आले. आणि हा घेण्याचा उद्देश काय आहे तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्या भागामध्ये लग्न करण्यासाठी पैसे नसतात. बरोबर. कारण एक तर हा समाज जो आहे 3 महिने हा घरी असतो पावसाळ्यामध्ये, 3-4 महिने, आणि नंतर ते झालं की तो दुसरीकडे कामाला जातो. आणि मग लग्न करणं, त्यांना पैसे गोळा करणं, समजा 10-15 हजार जमा करणं मुश्किल असतं. कारण 2 महिने 3 महिने काम करायचं, त्याच्यामध्ये सगळं संसार चालवायचा, मग पैसे बचत होत नाही. आणि मग असे वेळेस काय होतं, बरेच जे काही लग्न हे जे आता आम्ही लावले तर त्याच्यामध्ये काही 25-30 वयाचे पण असे काही माणसं होते. तर लग्न करणं त्यांना खूप मुश्किल आहे. त्या भागामध्ये जे आहे आदिवासी भागामध्ये लग्नाला खर्च पैसा जमा करणं हा खूप मोठं जिकिरीचं काम आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून मी ठरवलं की या बांधवांचं लग्न आपण लावायचं. मग त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला एक योजना राबवली, राजस्व अभियान. म्हणजे शासन आपलेदारी, अधिकारी आपलेदारी. म्हणजे हे अधिकारी का तर हे लग्न लावण्यासाठी हे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जातीचे दाखल्याची आवश्यकता असते. मग हा जातीचे दाखले त्याच्यासाठी आम्ही पहिले कॅम्प लावले. आणि कॅम्प लावून त्या गावामध्ये जे काही असे तरुण होते त्यांचे सुरुवातीला जातीचे दाखले काढून दिले. आणि जातीचे दाखले काढून दिल्यानंतर मग आम्ही हा सगळा कन्यादान जी योजना आहे त्याचे नियोजन केलं. हे नियोजन करण्याचे कारण एकच, कारण त्या भागामध्ये एक तर आहे ना पैसा नसतो आणि मग लवकर लग्न होत नाही. आणि म्हणून हे आमच्या डोक्यामध्ये आलं की या तरुणांचं, या बांधवांचं आपलं कर्तव्य आहे की यांचं लग्न आपण लावून द्यायचं आणि एक पुण्य मिळवायचं, असं हा एक उद्देश होता. आणि म्हणून आपण 551 जोडप्यांचा त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडला. आणि त्यानंतर त्या भागामध्ये म्हणजे जवळजवळ हा जो गुंदुणा गट आहे, उंबरठाण परिसर आहे, तर त्या सगळ्या तरुणांना आपण एक वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण त्या सगळं जे काही वर वधू होते त्यांना सगळं आपण उपलब्ध करून दिलं होतं. जेवणाची व्यवस्था पासून तर कपडे वगैरे सगळे त्या ठिकाणी आपण सगळी व्यवस्था नियोजन करून दिलेलं होतं. आणि एक उत्तम असं उदाहरण आपण त्या तालुक्याला करून दाखवलं की आपल्याकडे काही नसताना आपण सामान्य एक व्यक्ती पण आपण जर ठरवलं किंवा जनतेने ठरवलं किंवा उपरवाल्यांनी ठरवलं तर 100% आपण ते काम यशस्वी पार पाडू शकतो. आणि तो चांगला कार्यक्रम झाला, सगळे लग्न पण चांगले झाले. नंतर आपण प्रत्येक लाभार्थ्याला 10-10 हजार शासनाची मिळवून दिलेली, आणि ती पण त्यांचं थेट अकाउंट मध्ये. म्हणजे आणि त्याच्यासाठी पण आम्हाला खूप कसरत करावं लागली. मग त्याच्यासाठी ते कागदपत्र जमा करणं, हे सगळं जमा करून मग ती सरकार दरबारी शासनापर्यंत पोहोचवणं आणि मग ती योजना त्या ठिकाणी मिळते. नक्कीच. तसा हा एक चांगला उपक्रम आमच्या हातून म्हणजे घडवून घेतला, म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतोय. बरोबर. ते शासन आपल्या दारीचा आपण काहीतरी उल्लेख केला, नेमकी तो विषय काय होता? म्हणजे आपण शासनाचे पदाधिकारी, अधिकारी असतील किंवा काय, यांना सोबत घेऊन जनतेच्या दारात गेलं की काय? ती योजना आहे राजस्व अभियान अंतर्गत. म्हणजे ती कसं आहे, लोकांना, शेतकऱ्यांना माहीतच नसते की आपल्यासाठी शासनाने काय काय योजना केलेल्या आहेत, आखलेल्या आहेत. तर ही एक राजस्व अभियान अंतर्गत योजना आहे की अधिकारी आपल्या गावात येतील, अधिकारी आपल्या दारी येतील आणि तुम्हाला दाखला देतील.
म्हणजे आम्ही जेव्हा हा उपक्रम आम्ही तहसीलदार आणि प्रांतला भेटलो, पत्र दिलं की मला असं त्या ठिकाणी उपक्रम राबवायचा आहे, बरोबर. तर त्यांनी लगेच होकार दिला आणि त्यांनी तारीख पण दिली. आणि मग माझ्या गावातच मी सुरुवात केली हडकाईचोंडला. अच्छा. आणि त्या हडकाईचोंडमध्येच आपण 850 दाखले जे आहेत हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना डायरेक्ट तिथे जागेवर अधिकारी सगळे, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक सगळे, जी टीम आहे ती सगळी टीम तिथे हजर होती. आणि सगळे जे काही बांधव होते, ज्यांना जातीचे दाखल्या काढायचे आहेत, ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आले, कागदपत्र घेऊन आले. बरोबर. आणि त्या ठिकाणी कागदपत्र जमा झाले आणि त्या ठिकाणी जातीचे दाखले पण तहसीलदारांनी लगेच सह्या करून त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. आता मग त्या शेतकरी बांधवांना, आदिवासी बांधवांना एक खूप वेगळं वाटलं, अरे अशी पण काही योजना असते बरोबर. की जी आपल्या गावामध्ये अधिकारी येतात आणि ते डायरेक्ट काढून देतात. तर तेव्हा त्यांना कळालं की अशी पण एक योजना आहे किंवा असा पण एक उपक्रम आहे शासनाचा. तर त्या लोकांना खूप आवडलं ते आणि आम्हाला पण खूप समाधान वाटलं की आपल्या हातून या लोकांची सेवा होते. बरोबर. नक्कीच सर, आपण जे काही उपक्रम सुरू केले, म्हणजे जे 551 जोडप्यांचा कन्यादानचा विषय असेल किंवा राजस्वी अभियानामार्फत 850 जातीचे दाखले आपण त्या ठिकाणी काढून दिले, हे सर्व कार्य करत असताना आपण ही सुरुवात केली आपल्या गावातून. बरोबर. नक्की आपली गावाची लोकसंख्या किती किंवा मतदारसंख्या किती? माझं गाव हडक्यांचं छोटं गाव आहे. म्हणजे तिथे आता जर आपण मतदार बघितले तर 750 मतदान आहे, 550 मतदान आहे. अच्छा. आणि त्या ठिकाणी जर आपण 1200-1300 लोकसंख्या असेल, लहान मुलं वगैरे. ग्रामपंचायत आहे? ग्रामपंचायत गोंदोणे ग्रामपंचायत येते आणि त्याच्यामध्ये 17 पाडे आहेत. अच्छा. हे पाडे आहेत. आणि मेन आमचे जे महसूल गाव आहे ते गोंदोणे आहे, तिथे ती ग्रामपंचायत आहे. या 17 पाडे आजूबाजूला आहे. मग आपल्या ज्या पाड्यावरती किती सदस्य संख्या किती आहे ग्रामपंचायत? ग्रामपंचायत त्यामध्ये आहे 17ची, पूर्ण ग्रामपंचायतची बॉडी 17ची आहे. मोठी ग्रामपंचायत आहे. गोंदोण्यामध्ये सुरगाणा तालुक्यात एक गोंदोणे, नंतर एक भवाडा आणि एक भदर, असे 3 मोठ्या ग्रामपंचायत आहेत तिथे. बरोबर. हां. आणि हे प्रश्न विचारण्याचा अर्थ एकच की आज आपण बघितलं की आपलं जे प्रतिष्ठान आहे बिरसा मुंडा, हे संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे. अगदी बरोबर. आणि त्याच पद्धतीने आपण आदिवासी मोर्चाच्या प्रदेशच्या सदस्य देखील होते. आपण नाशिक जिल्ह्याचं उपाध्यक्ष पद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे. एवढ्या मोठ्या आपल्या राज्य पातळीवरती, जिल्हा पातळीवरती काम करत असताना एक सर्वसामान्य किंवा आपण म्हणू की एक छोट्याशा गावातून आपण उभारी घेतली. कसा आपला प्रवास होता, काय अनुभव सांगाल? आता तुम्ही जे म्हटलं की त्या गावामध्ये आता आपण हे काम करत असताना पहिले आपण गावालाच महत्त्व देतो. बरोबर. की ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे, जी आपले गाव आहेत किंवा आजूबाजूचे पाड्या आहेत, तर ही जबाबदारी घेत असताना या जबाबदारीची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. पण ही जबाबदारी नुसतं घेऊन चालणार नाही, तर या जबाबदारीचा काहीतरी समाजासाठी फायदा झाला पाहिजे, हे आपल्या मनामध्ये एकदम पक्क होतं. आणि म्हणून आपण त्या ग्रामपंचायतमध्ये सुरुवातीला, त्या ग्रामपंचायतमध्ये आता त्या सुरगाणासारख्या भागामध्ये अशी स्थिती आहे की कायदे माहीत नसताना, शिक्षण कमी असल्यामुळे त्या ग्रामपंचायतमध्ये काय चालू आहे हे त्या समाजाला कळत नाही, म्हणजे समजत नव्हतं. आता समजायला लागलं, आता युवा पिढी सगळी आली आहे. पण तेव्हा आम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये, समजा मी असेल, शांताराम महाले असेल, तिकडे उमेश असेल, दीपक मेघा असतील, नंतर इकडे शंकर वाडेकर असतील, बाळू गावित असतील, तर ही सगळी जी टीम आहे, सुभाष भोये आहेत, या सगळे जे टीम आहेत ही थोडी शिकलेली, सुशिक्षित आहेत. तर आम्ही काय करायचो, काही जर योजना आल्या तर आम्ही त्या योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचतील त्याच्याकडे आम्ही खास लक्ष त्या ठिकाणी लक्ष देत होतो. किंवा जे आपल्याला कामं करून घ्यायचे, तर ग्रामसभेचे काही जे हे असतात, ग्रामसभा असतात, तर या ग्रामसभा ही किती महत्वाची आहे, तर हे पण आम्ही त्या लोकांना पटवून दिलेले. पहिले त्या ग्रामपंचायतमध्ये कोणी येत नव्हतं, पण आता त्या ठिकाणी संख्या जी आहे, जेव्हा ती सभा असते ग्रामसभा, तर त्या ठिकाणी 50-60 लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात. नक्कीच. आणि त्यांना ते कळालं की या ग्रामसभेला खूप महत्व आहे, इथे जे ग्रामसभेमध्ये जे ठरतं तेच पुढे होतं. आता हे त्यांना त्याची जाणीव झालेली आहे. पण हे सुरुवातीला कोणी येत नव्हतं. मग आम्ही हळूहळू ते आहे ना सगळं प्रयत्न केले सगळ्या या तरुणांनी. तर आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संख्या त्या ठिकाणी असते आणि सगळेजण जे काही योजना असतील त्या योजनेसाठी ते नाव त्या ठिकाणी नोंदवतात. आणि चांगली त्या गोंदोणे ग्रामपंचायतमध्ये जर आता तुम्ही पूर्ण बघितलं तर एक गोंदोणे अशी ग्रामपंचायत आहे की सगळं त्या ठिकाणी माहिती होतं, कारण ही जी टीम आहे सगळी, ही टीम त्या ठिकाणी काम करत असते. म्हणजे जे काही योजना आल्या त्या योजना त्या समाजापर्यंत, बांधवांपर्यंत नेण्याचं काम ते करत असतात. नक्कीच असं काम चालू आमचं. नक्कीच. खरंच अभिमान आम्हाला देखील वाटतो की एक छोट्याशा गावातून एक तरुण पुढे येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आपलं कामाचा जाळं विणतो. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. तर त्याच पद्धतीने आपण बघितलं तर
वन जमिनींचा मुद्दा देखील तुमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अगदी बरोबर. आता तुम्ही सुरगाणा भागातून येतात, त्या परिसरात आदिवासी गोरगरीब जनता आहे, वन जमिनीचा मुद्दा आहे, त्या संदर्भात काय बोलाल? अगदी बरोबर. वन जमीन जे आहेत, आता आम्ही आज 2000 या ठिकाणी 24 सुरू झालेलं आहे. आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो 99-2000, तर तेव्हापासून हा वन जमीन, सुरुवातीला आम्हाला काहीच कळत नव्हतं वन जमीन काय आहे ते. बरोबर. पण नंतर आमच्या लक्षात आलं की वन जमीन जे आहे, इथली जी जमीन आहे, जो कसेल त्याची जमीन, बरोबर, असं तर हा कायदा आहे. आणि आता माझे वडील आहेत, माझे आजोबा ती जमीन करायचे, बरोबर, पण त्यांच्या नावे काही ती जमीन होत नव्हती. नाही, ती जमीन होत नव्हती. बरोबर. तर मग याच्यासाठी जे काही लढा किंवा जो का 2009 मध्ये जो शासनाने कायदा केला, बरोबर, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो जमीन करतोय, जो आदिवासी बांधव जमीन कसतोय, त्याच्या नावाने करून द्या ती जमीन. बरोबर. तर काही ठिकाणी त्या जमिनी करून म्हणजे नावावर झाल्या, काहींच्या 6 एकर 7 एकर, 1 रुपयाचा फॉर्म भरून काही ठिकाणी नावावर पण झाल्या. पण आता या सुरगाणामध्ये मी जवळजवळ आता मागे 1800 जे फायली होत्या, त्या 1800 फायली आम्ही निकाली काढल्या. त्या फायली असेच ग्रामपंचायतमध्ये पडून होत्या. मग आम्ही प्रांताला ते निवेदन दिलं की हे जे मागचे फायली आहेत हे तुम्ही काढा लवकर. कोर्टात गेलो आणि मग त्या 1800 फायली आहेत, त्या फायली निकाली काढल्या. आज त्या बांधवांना 5 एकर 6 एकरचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळालेलं, म्हणजे त्याच्या नावाने ती जागा झालेली आहे. पण सुरुवातीला काय झालं, जे काही तिथले आजी माझे जे प्रतिनिधी होते, यांनी या वन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर राजकारण केलेले. म्हणजे मी आता बघतोय की त्या काळामध्ये त्यांनी जेव्हा हे आंदोलन उभं केलं वन जमिनीचं, तर त्या शेतकऱ्यांना मी बघतोय तर 5 गुंठे जमीन, 10 गुंठे जमीन एवढीच जागा मिळालेली आहे. मग तेव्हा जे 5 गुंठे 10 गुंठे 15 गुंठेचं प्रमाणपत्र तुम्हाला कलेक्टरने शासनाने दिलं, तर त्या प्रतिनिधीने ते प्रमाणपत्र परत द्यायला पाहिजे होतं. नक्कीच. की हा जो इथे 5 एकर 6 एकर कसतोय, तर त्याला तेवढं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, पण तसं मिळालं नाही. आणि मला म्हणून ते दुःख वाटतंय की जर ते त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते, आजी माझी आमदार होते, तर त्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे होतं आणि त्या लोकांना न्याय दिला पाहिजे होता. पण तसं झालं नाही. आज आता नवीन फायली जे तुम्हाला 5 एकर 6 एकरचं प्रमाणपत्र मिळतं, तर त्या काळात तुम्ही जे दिले ते 5 गुंठे 10 गुंठे 15 गुंठे असे एवढेच का? तर हे जे आहे याच्यावरून आपल्याला एकच असं लक्षात येतं की त्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी राजकारण केलेले. फक्त हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा काय करायचा आहे, फक्त खेळवत राहायचंय त्या बांधवांना, त्यांना न्याय मिळवून द्यायचा नाही. पण आम्ही तसं केलेलं नाही. 1800 जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आपण डायरेक्ट जे जमीन आहेत त्या जमिनीचं प्रमाणपत्र, कोणाला 5 एकर 6 एकर जेवढी कसत होते तेवढे प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळवून दिलेले. आज आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आज ते शेतकऱ्यांना पण समाधान वाटतं की आज तुम्ही हे करू शकतात, मग हे मागचे प्रतिनिधी का नाही करू शकत? हा पण एक विषय म्हणजे आहे ना, मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. नक्कीच 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 महत्त्वाचे विषय आहेत. सर, त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की पेड सुरगाणामध्ये तो भाग आहे, कळवण तालुका तो भाग आहे आदिवासी पट्ट्यामध्ये, पैसा भरती संदर्भात देखील मोठ्या पद्धतीने मागे आंदोलन छेडलं गेलं. सरकारला त्या अंशी धारेवरती धरलं गेलं. नेमकी तो पैसा भरती संदर्भात त्या भागामध्ये काय परिस्थिती? पेसा भरतीचा जो आदेश होता, आता मागे हा पेसा भरती का थांबली, तर एक जी याचिका दाखल केली होती कोर्टामध्ये XYZ कोण माणसाने, आणि म्हणून ती थांबली होती. आणि इतर भरत्या पूर्ण झाल्या होत्या, फक्त आदिवासी भागामध्ये ती पेसा भरती थांबली होती. आणि म्हणून ते आंदोलन सगळीकडे चालू होतं. त्या आंदोलनामध्ये आम्ही पण सहभाग घेतला होता. की जो या ठिकाणी तरुण आहे, सुशिक्षित आहे, जे D.Ed आहे, B.Ed आहे, किंवा मग तलाठीसाठी ज्यांनी फॉर्म भरलेले, परीक्षा पास झालेले आहेत, वनरक्षक मध्ये फॉर्म भरलेले आहेत, त्यांची लिस्ट तयार होती, पण ते ऑर्डर देत नव्हते. एका ते याचिका जी दाखल केली होती त्याच्यामुळे तर मोठं आंदोलन उभं केलं. त्यामध्ये सगळा समाजच त्या ठिकाणी पुढे आला होता की हे लवकर कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जनतेला, या आदिवासी बांधवांना न्याय मिळायला पाहिजे. तर त्या ठिकाणी ते आंदोलनामुळे काय झालं, सरकारने दखल घेतली आणि तो आदेश पण काढला आता राज्यपालाने. आणि आज म्हणजे जवळजवळ काही शिक्षक जे आहेत तिथे, त्या शिक्षकांना पण ऑर्डर दिलेले आहेत, तलाठींना दिलेले आहेत, वन रक्षक जे आहेत त्यांना पण त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. आणि त्या तरुणामध्ये एक चांगलं आहे, उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पेसाचा अर्थ असा आहे की त्या ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये त्याला नोकरीची संधी उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्याच्या बोली भाषेमध्ये त्या मुलांना तो शाळा शिक्षण देऊ शकतो
किंवा त्या शेतकऱ्यांना तो चांगल्या पद्धतीने समजू शकतो, असा त्या पैशाचा अर्थ आहे. आणि तो खूपच चांगला आहे. त्यामुळे काय होणार आहे, समाजाचा विकास जो आहे त्याला गती येणार आहे. आणि खरंच त्या मग शिक्षण असेल किंवा मग काही जे ग्रामसेवक असतील त्या आदिवासी बांधव असतील तर त्यांना न्याय मिळणार आहे. खूप चांगला जो प्रश्न आहे तुम्ही विचारला. नक्कीच सर. त्याच पद्धतीने आता शासनाच्या विविध योजना होत्या, त्यामध्ये आता रेशन वाटप संदर्भात विषय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतो. आनंदाचा शिधा त्या ठिकाणी वाटप झाला, म्हणजे सरकारच्या विविध योजना आहेत. त्याच पद्धतीने बांधकाम मजुरांसाठी देखील एक योजना राबवली गेली होती. महत्त्वाच्या ज्या मोठ्या सिटी आहेत, चांदवड असेल, देवळा असेल, कळवण असेल, सिटी भागामध्ये ह्या योजनेचा लाभ परिपूर्ण कामगारांना मिळाला. परंतु आदिवासी पट्ट्याची काय परिस्थिती सांगता येईल? अगदी चांगली योजना आहे. आता ते जे आपले खाडेसाहेब होते कामगार मंत्री, तर त्यांना पण आम्ही या संदर्भात मागे भेटलो, कारण ते आमच्या सुरगाणामधले बरेच फायली होते. तसे जवळजवळ 12 पट्ट्यातल्या 850 फायली होत्या, गोंदवणे गटातल्या पण 350 फायली होत्या. तर त्या संदर्भात आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तर ती योजना खूप चांगली आहे. जे काही बांधकाम करतायत तर त्यांना पूर्ण ते 5000चं किट आहे. त्याच्यामध्ये बांधकामचं सगळं साहित्य, ते सगळं हेल्मेट वगैरे ते सगळं असतं, ते सगळं त्या ठिकाणी मिळत असतं. आणि त्या शहरामध्ये त्या मिळाल्या. त्याच्याबरोबर आणखी 12 योजना आहेत त्याच्यात. हे कार्ड मिळतं. ते कार्ड मिळालं की मुलांना शिक्षण पण त्या ठिकाणी मोफत आहे. मुलींचे लग्नासाठी 30,000 रुपये मिळतात. नंतर तर विमा आहे. म्हणजे त्यामध्ये असे 11-12 जे स्कीम आहेत त्या कार्डमध्ये, ते एकदा कार्ड मिळालं की खूप चांगली योजना आहे. आणि ही आता आम्ही त्या आदिवासी भागामध्ये पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवतोय. आता बारेमध्ये जवळजवळ 850 शेतकऱ्यांना आपण हे उपलब्ध करून दिलेले. त्यांना ते भांडे वगैरे मिळणार आहेत. काही नाही मिळत आहेत. आता या आचारसंहितामुळे ते काही थांबलं आहे. पण ते सगळे ज्यांनी फॉर्म भरले आहेत ऑनलाईन, ते सगळ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्याचा फायदा जो आहे त्या आदिवासी बांधवांना 100% होणार आहे. त्याचबरोबर त्यांना ते विमाचं कवच पण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिळणार आहे. काय होतं, बरेचदा कामाला जातात आणि कामाला गेल्यानंतर जो काही कॉन्ट्रॅक्टर असतो तो काम करून घेतो, पण एखादा काही घटना घडली तर तो वर हात करून देतो. मग या जे गरीब जनता आहे ही उघड्यावर पडते. आणि अशा वेळेस जे ते कार्ड मिळणार आहे, ही जी योजना आहे ही त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. दुसरं म्हणजे आता आदिवासी भागामध्ये जे आयुष्यमान कार्ड नरेंद्र मोदी साहेबांनी जे काढलेलं आहे, तर हे तर एकदम उत्तम आहे. कारण त्यामुळे ही जी जनता आहे, याच्यात मी बरेच उदाहरण असे बघितलेले. समजा आता त्या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये बरेचदा काय होतं, घरामध्ये पैसा नसतो. बरोबर. आणि पैसा नसल्यामुळे तो आजारी जरी असतो तरी तो दवाखान्यात जात नाही. कारण दवाखान्यात जायचं म्हणजे तिथे लगेच पैसा लागतो. आणि म्हणून असे काही जे माणसं होतं, असं आजार वाढून गेले आणि काही जे आहे ते मृत्युमुखी पडले. पण जेव्हा ही योजना आली तर मी म्हणतो की खूपच चांगली ही आयुष्यमान कार्ड आहे. मी आदरणीय मोदी साहेबांना धन्यवाद देतो की या आदिवासी जनतेचा खूप त्यांनी बारकाईने विचार केलेला आहे. आणि काही वेळेस काय व्हायचं की कधी कधी दवाखान्यात जायचं पैसा नसतं तर सावकाराकडनं किंवा एखादा मोठा श्रीमंत माणूस असेल त्याच्याकडनं ते पैसे घ्यायचे. आणि ते पैसे घेतल्यानंतर काय ते पैशाचे व्याज वाढत जायचं. आणि असे करून काही श्रीमंत लोकांनी, काही सावकारांनी जमीन पण हडप केलेले, असे पण काही उदाहरण मी बघितलेले. पण ही जी आयुष्यमान कार्ड आली योजना, त्याच्यामुळं म्हणजे आदिवासी बांधवांना किंवा शेतकरी वर्गांना कोणाकडे पाय पडावं लागत नाही. आज तो स्वाभिमानाने दवाखान्यामध्ये जातो, त्याचा 5 लाखाचा जो विमा असतो किंवा इलाज असतो तो पूर्ण करतो आणि घरी येतो. आज माझ्या गावातलं जे उदाहरण सांगतो, एक मोहन भोये आणि त्याचे मुलं दोघं त्या ठिकाणी जात होते, हाडकाईजोड पासून चिंचपाड्याला जात होते आणि त्यांचं ॲक्सिडेंट झालं. दोघांचे पाय गेले, दोघांचे पाय मुडले त्या ठिकाणी. डायरेक्ट त्या ठिकाणी रक्तस्राव इतका झाला, त्यांना लगेच त्या ठिकाणी दवाखान्यात आहे ना गाडी घेतली आणि नाशिकला ॲडमिट केलं. म्हणजे बघा, ते कार्ड होतं त्याच्यामुळे त्यांचा जो इलाज आहे तो फ्रीमध्ये झाला. म्हणजे आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतोय. आता एक दुसरे माझे जे मित्र आहे दत्ता भोये, त्यांच्या वडिलांचं त्या दाढेचं ऑपरेशन झालं आणि मग त्याच्यामध्ये ते इन्स्पेक्शन झालं. आणि मग त्यांना पण त्या ठिकाणी आहे ना दिवसाला 10,000 खर्च सांगितला होता. तर तो कसं काय पूर्ण होईल. पण जे कार्ड होतं त्याच्यामुळे ते मामको नाशिकला ॲडमिट झाले आणि महिनाभर त्यांचा फ्रीमध्ये इलाज झाला. म्हणजे असे कितीतरी उदाहरण सांगता येतील की या आयुष्यमान कार्डनी या ठिकाणी लोकांना जीवनदान दिले. दुसरी एक योजना जी आणली आपली उज्ज्वला योजना, मोदी साहेबांनी आणली. ही योजना पण खूप चांगली योजना. आता आमच्या भागामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करायची. माझी आई चुलीवर स्वयंपाक करते. नक्कीच. आणि मग त्याच्यामुळे जे धूर आहे तो धूर त्या डोळ्यामध्ये जायचा
आणि मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये मोतीबिंदूचे जे आजार आहेत हो. ह्या खूप महिलांना आहेत, पण पैसे नसल्यामुळे ते दवाखान्यात जात दवाखान्यात नाही. हे मोदी साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या ठिकाणी उज्ज्वला योजना आणली. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 8 कोटी जनतेना उज्ज्वला दिला. बरोबर. आज सगळे सुरुवातीला गॅस पेटवायला घाबरायचे, माझी आई घाबरायची म्हणजे कसं काय होईल, आज ते सगळे ते गॅसवर करतात. आम्हाला खूप आनंद होत आहे. नक्कीच. आणि प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी गॅस त्या ठिकाणी मिळाले फ्रीमध्ये. जेव्हा दिलं तेव्हा 12 महिने त्या ठिकाणी फ्री भरून दिलं त्याने. आता त्या ठिकाणी पैसे परत आता 3 महिने फ्री केलेले आहेत. तर हे जे काही आदिवासी भागामध्ये योजना आलेल्या आहेत, हे योजना खूप आले. आमच्या तिथे अक्षरशः आम्हाला असं वाटायचं की हे आता आमचं जीवन निघून जाईल, इथं विकास होणार नाही. पण आज खेडेपाड्यामध्ये टावर उभे झालेले आहेत. पहिले आम्ही डोंगराला जायचो फोन लावायला, नक्कीच. म्हणजे झाडावर चढून फोन लावायचो, अशी स्थिती होती. आज आपल्या घराघरामध्ये रेंज आलेली आहे. म्हणजे या जे काही योजना केंद्र सरकारने राबवलेले आहेत ते खूप आहे ना समाजासाठी उपयोगी आहे. दुसरं म्हणजे पहिले बँकेमध्ये जावं लागायचं जे निराधाराचे पैसे काढायला. बरोबर. आज गावागावामध्ये दिसे point. थंब आलेले आहेत. आज जी आहे पहिले कोणातरी घेऊन जायचं, ती स्वतः जी आहे आई ही जाते आणि त्या ठिकाणी पैसे थंब देऊन पैसे काढते. बरोबर. म्हणजे असे बरेच चांगल्या योजना त्या ठिकाणी केंद्र सरकारने आणलेल्या आहेत. बरोबर. नक्कीच त्याच पद्धतीने विविध कामांचा आढावा आपल्याला घेता येईल, परंतु अजून देखील काही मुद्दे आहेत त्याच्यावरती आपल्याला नक्की चर्चा करायची आहे. RSSचं आपण काम करतात, भारतीय जनता पार्टीचं आपण काम करतात. विशेषतः आपण आदिवासी पट्ट्यांमध्ये आदिवासी भागांमध्ये बघत असतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजप असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असेल त्या ठिकाणी विरोध होत असतो. त्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? नाही, आता बरेच आदिवासी भागामध्ये जे आहेत काही म्हणतात की RSS आपल्या विरोधात आहे, संघ आपल्या विरोधात आहे, वनवासी कल्याण आश्रम आपले जनजाती कल्याण आश्रम आपल्या विरोधात आहे. पण तसं आम्हाला काही जाणवलं नाही, कारण आम्ही जे काम करतोय, कारण त्या ठिकाणी जनजाती कल्याण आश्रम राहिलं नसतं. हो. तर जे आता क्रांतिकारक आले, राघोजी भांगरे असेल, बिरसा मुंडा आहेत, या सगळ्यांना हायलाईट कोणी केलं? यांनी केलेले. तेव्हा या भागामध्ये काही नव्हतं. त्या भागामध्ये हे जे फोटो वगैरे आहेत, हे फोटो तयार करून ते फोटो गावागावात देणे, घराघरात पोहोचणे, हे यांनी केलेले. आज जे काही जे संघटना जे म्हणतायत ना की RSS आपल्या विरोधात आहे, वनवासी कल्याण आपल्या विरोधात आहे, हे एकदम साफ चुकीचे. काहीतरी विरोध करायचा म्हणून चालू आहे. पण त्या तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल की सुरुवातीला त्या आदिवासी पाड्यांमध्ये फोटो कोणाचे लावायचे? फोटो ते घरामध्ये गेले ना तर हिरो हिरोईनचे फोटो लावायचे, त्या ठिकाणी शाहरुखचे फोटो लावायचे, सलमान खानचे फोटो लावायचे. पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू काय झाली, जागृती केली आणि आपल्याला जे प्रेरणादायी फोटो आहेत, समजा आपल्या आदिवासींचे क्रांतिकारक आहेत, राघोजी भांगरे आहेत, बिरसा मुंडा आहेत, टंट्या भील आहेत, यांचे फोटो तुम्ही घरामध्ये लावा. आणि हळूहळू ते फोटो पण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. भारत मातेचा फोटो दिला, असं प्रत्येक गावामध्ये असे फोटो वाटले आणि हळूहळू त्याचा प्रसार झाला. आणि आज सगळीकडे जे आहे ही जी क्रांती सगळी उभी राहते, ही जी चळवळ उभी राहते, ते याचं श्रेय जे आहे, याचं श्रेय मग संघ असेल किंवा मग जनजाती कल्याण आश्रम असेल यांनाच जातं. आता बाकीचे काही सांगतील की हे आहेत ना आपल्या विरोधात आहे. समजा विरोधात राहिले असते तर आज जे आपल्या देशाचे जे राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च पद आहे राष्ट्रपतीचं, तर ते कोणाला दिले? एक सामान्य जी आहे आदिवासी महिला आहे त्यांना ठिकाणी दिलेले आहे. आज मी तुम्हाला सांगितलं की खेडोपाड्यामध्ये टावर झालेले आहेत, मोबाईलची रेंज आलेली, 24 तास लाईट आलेली आहे. हे कधीच झालं नव्हतं. त्या काँग्रेसच्या काळामध्ये कधीच झालं नाही, ते झालेले आहे. म्हणजे 2014 पासून जर बघितलं तर विकासाला गती मिळालेली आहे. आज त्या ठिकाणी जे आज थेट जो पैसा आहे तो सगळे ग्रामपंचायतीला येतोय. म्हणजे पहिले आहे ना, तो मुंबईला यायचा, मुंबईहून नाशिकला यायचा, नाशिकहून तालुक्याला यायचा, तालुक्यातून तो ग्रामपंचायतीला जायचा. तर समजा त्या ठिकाणी 10 रुपये पाठवले तर तिथे 1 रुपये यायचा. आज तुमचा थेट पैसा ग्रामपंचायतीला येतोय. तर ही सगळी भारतीय जनता पार्टीची किमया आहे, त्यांनी सगळं केलं. याला तर विरोध केला होता सगळ्यांनी. म्हणजे जर आपल्याला खरंच समाजाचा विकास करायचा असेल, गावाचा विकास करायचा असेल, गावाचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास होणार आहे. एक एक घराचा, एक एक माणसाचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास होणार आहे. नक्कीच. आणि ते आज आपण बघतोय तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या जे योजना आहेत, ह्या योजना त्या ठिकाणी गावागावामध्ये पोहोचलेले आहेत. पहिले तुम्हाला सांगतो मी की
शेततळं आहेत तालुक्याला 2-3 यायचे. बरोबर. ते 2-3 तळ्यासाठी सगळे झुंबड उडायची, मला द्या मला द्या. आज जो मागेल त्याला शेततळं मिळतंय, बरोबर. जो मागेल त्याला पॉली हाऊस मिळतंय. नक्कीच. आज हे यांत्रिकरण आहे. आज तुम्हाला फॉर्म भरायचा, जे फॉर्म भरल्यानंतर जसा नंबर येईल तसं तुमच्या त्या योजना मिळतात. पहिले दर वर्षाला फॉर्म भरावा लागायचा. नक्कीच. आज समजा तुम्ही 10 योजना टाकून ठेवल्या, दर वर्षाला तुम्हाला एक योजना मिळत जाते. बरोबर. म्हणजे ही जी काही सिस्टम लावलेली खूप चांगली लावलेली आहे आणि याचा फायदा जनता घेते. जनता त्या ठिकाणी त्या विकासामध्ये त्याची भर पडते. खूप चांगले उपक्रम आहेत शासनाचे आणि ते त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. याचा आम्हाला खूप गर्व वाटतोय. नक्कीच. त्याच पद्धतीने आपण ज्या पद्धतीने सांगितलं, योजनांची माहिती दिली किंवा आपल्या आदिवासी महापुरुषांचे फोटोंचा तो उल्लेख केला, त्याच पद्धतीने आपण धार्मिक कार्यक्रम आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने साजरी होत असतात यासाठी आपण काही योगदान दिलेलं आहे का? आता राम मंदिर, अलीकडे राम मंदिर बनलं आणि त्या माध्यमातून विविध भागामध्ये तो उत्सव साजरी करण्यात आला. नेमकी आपल्या भागामध्ये कसा उत्सव साजरा? अगदी बरोबर. आता या ठिकाणी जानेवारीमध्ये 19ला 23 तारखेला तिथे अयोध्येमध्ये मोठा जो राम मंदिर झालं, त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झाली. तर मग मला पण वाटलं की माझा बांधव पण त्या ठिकाणी अयोध्येमध्ये तर जाऊ शकत नाही, पण आपण त्या बांधवासाठी, या आदिवासी बांधवासाठी इथंच आपण त्या ठिकाणी राम मंदिर उभं करू किंवा इथंच आपण त्या ठिकाणी दर्शन घडवू त्यांचं. आणि म्हणून त्या ठिकाणी मी एक मोठा त्या ठिकाणी कीर्तन महोत्सव जो आहे हा कार्यक्रम 4.5 दिवसाचा त्या ठिकाणी राबवला चिंचपाडा इथे. अरे वा. आणि त्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी एक महाराज जो आहे ते त्या ठिकाणी रामकथा त्या ठिकाणी सांगत होते संध्याकाळी. आणि त्या ठिकाणी जे काही भक्त मंडळी, जवळजवळ या 4.5 दिवसामध्ये 35 ते 40 हजार लोक त्या ठिकाणी त्यांनी हाजरी लावली. आणि सगळ्यांना आपण त्या ठिकाणी महाप्रसाद त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला होता. आणि त्या राम कीर्तन महोत्सवमध्ये त्या लोकांच्या मनावर चांगल्या त्या ठिकाणी विचार जे आहेत, रामाचे विचार त्या ठिकाणी पडले आणि त्या लोकांच्या संसारामध्ये पण त्याचा चांगला फायदा झाला असं मला वाटतं. हे करण्याचं एकच कारण होतं की त्या भागामध्ये व्यसनाधीनता जास्त असते. ती ही व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे. माझा हेतू काय आहे, समजा या समाजाचा विकास केव्हा होईल तर हे व्यसन पासून दूर होतील तेव्हा होईल. आणि हे करण्याचं कारण तेच आहे की हळूहळू तो धार्मिकतेकडे आला तर ऑटोमॅटिक त्याची जी काही व्यसनाधीनता असेल तर ती ऑटोमॅटिक कमी होणार आहे. त्याचे 2 पैसे वाचतील आणि त्याच्या संसारामध्ये चांगलं त्या ठिकाणी त्याचं जीवन जे आहे ते सुखी होईल. हा आपला हेतू होता, म्हणून आपण तो कार्यक्रम घेतला. आणि त्याचा फायदा खूप त्या ठिकाणी नंतर आम्ही जेव्हा कार्यक्रम घेतला तर बरेच लोक जे आहेत ते धार्मिकतेकडे वळालेले आहेत. खूप आनंद झाला. आणि याच्या समारोपसाठी आपण जे काही गुजरातचे मोठे महंत होते त्यांना पण बोलवलं होतं. त्यांनी पण त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी त्यांचे प्रवचन जे आहे ते पण त्या ठिकाणी दिलं. तसा हा उपक्रम करण्याचा हा जे आपला हेतू होता, उद्देश होता. बरोबर. हे धार्मिक उपक्रम झाले, त्याचप्रमाणे सांस्कृतिक उपक्रम काही आपल्याकडे होतात का? त्या आम्ही दरवर्षीला आपले बिरसा मुंडा प्रतिष्ठान जे आहेत आपण गोंदुनेला खूप मोठा कार्यक्रम घेत असतो. तर तो कार्यक्रम घेण्याचं पण तेच आहे, पाठीमागे त्याचा उद्देश काय आहे तर या तरुणींमध्ये भरपूर कला आहेत पण हे बाहेर येत नाही. बरोबर. कारण आदिवासी भागामध्ये जर डान्स असेल, नृत्य असेल किंवा काही नाटकं असतील, ही त्यांच्यामध्ये कला भरलेली आहे पण ती बाहेर येत नाही, तर ती बाहेर आली पाहिजे. बरोबर. आणि म्हणून आपण हे जे बिरसा मुंडा प्रतिष्ठान आहे यांच्या मार्फत आपण तो उपक्रम दिवाळीमध्ये तो घेत होतो. आणि त्यामध्ये मग आपण त्या ठिकाणी 50,000 पर्यंत बक्षीस त्या ठिकाणी ठेवत होतो. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आणि त्याच्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळायला लागला. आणि त्याच्यामध्ये चांगले चांगले जे आहेत समजा नृत्य आहेत त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळायचे की आपल्यामध्ये सगळी कला आहे पण ही कला दिसली पाहिजे. त्याच्यामध्ये आता एक जो भावेश म्हणून आहे बागुल, आमचा चिंचलेचा आहे, तो उत्तम त्या ठिकाणी गायक झालेला आहे. आज त्याचे बरेच गाणे त्या ठिकाणी येतात. काही जे आहेत ते गाणे पण म्हणतात, काही डान्समध्ये पण पुढे आलेले आहेत. तर असे याच्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमामुळे खूप आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी भागामध्ये जे काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत, काही जे काही गीत आहेत, समजा पावरी नृत्य आहेत, तूर नृत्य आहेत, हे कुठेतरी जिवंत असले पाहिजे, जोपासले पाहिजे. कारण काय येणाऱ्या पिढीला हे माहिती होत नाही ना, जे काही जुनं चालू आहे. तर हे पुढे पण चालू असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे उपक्रम जे आहेत हे आपण राबवत असतो.
आणि माझं आता पुढचं जे विजन आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. जे विजनमध्ये आपण काय करणार आहे, बरोबर, की येणाऱ्या पिढीसाठी आपण पुढे आहे कसं करणार हे पण मी बोलणार आहे. नक्कीच. त्याच पद्धतीने आता अतिदुर्गम भाग झाला की त्या ठिकाणी सुविधांचा अभाव त्या ठिकाणी निर्माण होत असतो. नेमकी आपल्या सुरगाणा परिसरात, कळवण परिसरात रस्ते विकास संदर्भात काय नियोजन आहे किंवा कसं काम आपण करतात? आता त्या ठिकाणी आपण जर विकास बघितला तर जसा म्हणजे रस्ते झाले पाहिजे तसे विकास झालेले नाही. 2014मध्ये जेव्हा नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले तेव्हा तो रस्ता बोरगाव ते बर्डीपाडा झालेला 65 कोटी त्यांनी दिला होता. एकदम चांगला रस्ता झाला, पण नंतर त्या रस्त्याकडे कोणी बघितलंही नाही. समजा इथले प्रतिनिधी असतील, आजी माझे आमदार असतील, त्यांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून तो रस्ता आता इतका म्हणजे गुडघ्याभर खड्डे झाले त्या रस्त्याला. मी आता कळवण तर दुसरा एक रस्ता तुम्हाला सांगतो, बोरगाव ते अभोणा रस्ता मधला हा जवळजवळ 3-4 वर्षापासून रस्ता बंदच आहे. कारण तिथून जे आहे ना ते आता ते काम चालू केलेले पावसाळ्यामध्ये. हो, म्हणजे हा शॉर्टकट रस्ता आहे, पण त्या रस्त्याकडे लक्ष दिले नसल्यामुळे त्या रस्त्याला वाहनच जात नाही अशी परिस्थिती होऊन गेली. नंतर आता एक कळवणमधली मी बातमी मागे सकाळला पण येऊन गेली की एक जे आहे त्या ठिकाणी त्याच्या गावाला दवाखान्यामध्ये ती हे झालं, मृत्युमुखी पडला आणि पावसाचे दिवस होते. मग तिथं ॲम्ब्युलन्स जाणार कशी, कारण गुडघेभर चिखल त्याच्यात. तर अक्षरशः त्या माणसाला आहे तो मृतदेह आहे झोळी करून घेऊन जावं लागलं 13 किलोमीटर. अरे बापरे, 13 किलोमीटर घेऊन जावं लागलं. म्हणजे जेव्हा हे असं बघतो तेव्हा आपल्या मनाला खूप वेदना होतात की समजा आपण इथले जे प्रतिनिधी आहेत ते काय करतात, फक्त इलेक्शन आलं की मग आहे लोकांकडे जायचं, दादा भाऊ करायचं. पण मला असं वाटतं की प्रतिनिधीने 5 वर्ष काम केलं पाहिजे. नक्कीच. कोणीतरी निवेदन देतं म्हणून काम करायचं, कोणीतरी जातं म्हणून काम करतं. आपल्याकडे समजा तुम्ही पूर्ण एरिया फिरलेला आहे, दौरे केलेले आहेत, तर तुम्हाला सगळं माहिती आहे ना. तर 5 वर्ष तसं दिसतही नाही. म्हणजे जसं इलेक्शन जवळ आलं 2-3 महिने की मग ते आहे ना फिरत राहतात. मग तोपर्यंत लोकांच्या समस्या सुटत नाही. तर अशी सगळी आहे. आणि आता मी त्या इथं पण पांगारण्याचं मागे एक मी न्यूजला दिलं होतं, तर तिथं पण ते पांगारणे ते हडकायचा रस्ता आहे, तर तिथं पण गुडघेभर खड्डा होता. तिथं पण 2-3 ॲक्सिडेंट झाले होते. मग ते मी निदर्शनात आणून दिलं, तिथं आता त्यांनी माती टाकली. नंतर एक आता इथे पिंपळगावला काही कामाला गेलेले 2 जे मजूर होते ते गाडीवर येत होते संध्याकाळी. पाऊस सुरू होता आणि हा पाऊस सुरू असताना ते चिराई घाटाच्या वरती एक मोठा खड्डा होता. हे गाडी एकदम जोरात होती आणि जोरात असल्यामुळे संध्याकाळची वेळ होती, जवळजवळ 7-1 वाजले असतील. आणि आम्ही पण सुरगाणा बोरगावकडे जात होतो. तर अक्षरशः त्या गाडी आदळली आणि आदळल्यामुळे जो पुढचा होता तो जागेवर एक्सपायर झाला. अरे बापरे. आणि ते झाल्यानंतर तिथं काही जमली मंडळी, त्यांनी 108ला फोन लावला, पण ती गाडी काही आली नाही. अर्धा तास होऊन गेला, 1.25 तासाने ती गाडी आली. मग तोपर्यंत जो दुसरा एक ज्याला जखमा झालेल्या होत्या त्याला एक व्हॅन केली आणि व्हॅनमध्ये ते बोरगावला घेऊन आम्ही तिथंच होतो तेव्हा. तर ही जी सगळं आपण बघतो, समजा टायमर गाडी नाही येणे, रस्ते नाही ना, हे समस्या का वाढलेले आहेत. तर मला असं वाटतं एकंदरीत जे काही प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे, म्हणून हे सगळे जे घटना घडत आहेत. किंवा हे जे आता इथं तालुक्याला रोजगार नाही म्हणून ते पिंपळगावला जाऊन काम करतायत. समजा इथे या तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला असता तर ते तिकडे गेले नसते. मागे तुम्हाला सांगतो तिथं उंबरठाणचं एक जोडपं, एक लहान मूल 6 वर्षाचं मूल पिंपळगावला घेऊन गेलं. तिथं ते काम करत होते आणि ते काम करत असतं रात्री वाघ आला आणि वाघाने त्या लहान मुलावर अटॅक केला बिबट्याने. ते मुलगा तो जागेवर वारला. म्हणजे आजही जर आपण बघितलं तर आदिवासी भागामध्ये जो माणूस जन्माला येतो तर मरेपर्यंत त्याच्या ज्या काही जे संकट आहेत किंवा कष्ट आहेत ते संपलेले नाहीत. म्हणजे आजही ती वन आहे. त्या दिवशी मी इथे गेलो निवाण्याच्या पुढे, तिथे एक मोठी वस्ती बघितली मी. तर ती वस्ती तिथे जवळजवळ आहे ना कळवण जयजर पट्टा, तिथले कितीतरी लोक झोपडे पाडून आहेत. नंतर काही त्या पुढचे सबरी काही डांगमधले काही लोक आहेत, काही कळवण मधले आहेत, काही सुरगाणा मधले आहेत. तर ते म्हणे की आम्ही आता आहे ना 3-4 महिने घरी काम होतं, आता संपलं, आता आम्ही काय करू. मग आता ते इकडे आलेत सगळे लहान मुलं आणि ते लहान मुलं त्यांच्याबरोबर त्यांना शिक्षण नाही, काही नाही. तर अक्षरशः असं जेव्हा बघतो ना तेव्हा असं मनाला वेदना होतात की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून मला असं हे जे प्रतिनिधी आहेत ना, हे प्रतिनिधी त्यांनी या जनतेसाठी सेवा केली पाहिजे.
किंवा समाजकारण केलं पाहिजे, राजकारण न करता समाजकारण केलं पाहिजे, जेणेकरून समाजाचा विकास होईल. नक्कीच. पण तसं होताना दिसत नाही. नक्कीच. कारण आता मी जर आता कळवण आणि सुरगाणामध्ये पण बघतोय, सुरगाणामध्ये तर जवळ 90% जे आहे जनता ही स्थलांतर करते, दुसरीकडे जाऊन आपलं उदरनिर्वाह करते, अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहे तिकडे जाऊन पूर्ण करते. मग याने 78 वर्षामध्ये इथल्या आजी माजींनी काय केले हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून येणारी जी पिढी आहे ही पिढी जे या प्रतिनिधी आहेत यांना माफ करणार नाही. ती म्हणताय की येणाऱ्या या इलेक्शनमध्ये आम्ही 100% यांना धडा शिकू, म्हणजे शिकू. कारण काय होतं, आपले पंजोबा आजोबा पण बाहेर जाऊन काम करतायत, बाहेर जाऊनच ते त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. आजपर्यंत काहीच केलेले नाही. आजही कोणाच्या हाताला रोजगार नाही तालुक्यामध्ये, अशी स्थिती आहे. त्या तालुक्यामध्ये सुरगाणामध्ये एवढा पाऊस पडतो, जानेवारीपासून पिण्यासाठी पाणी मिळत नाही, शेतीसाठी पाणी मिळत नाही, माणसाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी व्यवस्था झालेली आहे. मग आजी माझी या ठिकाणी आमदारांनी काय केलं? आणि म्हणून ही जनता जी आहे ही जनता प्रश्न विचारते त्यांना. नक्कीच महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी मांडलेच. खऱ्या अर्थाने जनसेवक कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कोणाला मतदान केलं पाहिजे हे सुज्ञ नागरिकांनी या ठिकाणी विचार करणं महत्त्वाचं आहे. येणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन संधी या ठिकाणी मतदानाच्या रूपात मिळणार आहे आणि त्यावेळेस योग्य विकास पुरुषाला आपल्याला निवडून द्यायचं आहे असं आव्हान देखील आम्ही या ठिकाणी करतो. नक्कीच आपण ज्या पद्धतीने बोललात की सुरगाणा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो, पण त्या ठिकाणी प्यायला पाणी नाही, अशा काही अनेक समस्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी भागामध्ये या समस्यांचा या ठिकाणी वापर सदैव होत असतो. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात जनता ही आवाज उठवेल असा नक्कीच आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो. त्याच पद्धतीने आपण जर आता तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, एक प्रदेश कार्यकारिणीवरती आपण त्या ठिकाणी कार्य करत आहात, तर आपण एक राज्याचा थोडासा ओहापोळ या ठिकाणी आपण करणार आहोत. आता महायुती सरकार आहे आपलं, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांना आता ह्या महायुती सरकारमध्ये गेल्या पलीकडच्या काळामध्ये यांना जॉईन करण्यात आलं. या संपूर्ण महायुती आणि अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्याकडे कसं बघता आपण? नाही, नक्कीच. आता जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये जर आपण मागचे 2.5 वर्ष जर बघितले कोरोनाच्या काळानंतर, तर त्यामध्ये 2.5 वर्षामध्ये या जनतेचा म्हणजे विकास झाला नाही किंवा जनतेला जसं जे काही योजना पाहिजे होत्या त्या मिळाले नाही. आणि म्हणून नंतर जर आता आपण यांचा महायुतीचा 2.5 वर्षाचा जर काळ बघितला तर या काळामध्ये भरपूर अशा योजना ज्या आहेत ह्या योजना त्या जनतेपर्यंत घेतल्या. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो आहे वीज, शेतकऱ्यांसाठी त्यांनी वीज मोफत केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 24 तास तुम्हाला वीज मिळते. आज शेतकऱ्याला काय पाहिजे? एक तर रस्ते पाहिजे आणि दुसरे वीज पाहिजे, बरोबर, आणि हाताला काम मिळालं पाहिजे. तर या सरकारने या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एक चांगल्या ठिकाणी ह्या योजना त्या जनतेपर्यंत नेलेल्या आहेत. दुसरी म्हणजे आता ही लाडकी जी बहीण आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही तर खूपच चालते. म्हणजे यामध्ये जे आहे जे महिला वर्ग आहेत या महिला वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. आता या ठिकाणी दिवाळीची भेट पण त्यांनी 2 महिन्याचे पैसे 3 महिन्याचे ॲडव्हान्स त्या ठिकाणी देऊन दिलेले आहेत. तर म्हणून महिला वर्गामध्ये खूप आनंदाचं त्या ठिकाणी वातावरण आहे. कारण कसं आहे, शहरामध्ये काही नाही, पण तुम्हाला सांगतो सुरगाणासारख्या भागामध्ये समजा 1500 रुपये राहिले तर त्यांचा महिना चालतो, घर चालतो, त्याच्यावर 1500 रुपयेमध्ये घर चालतं, अशी स्थिती आहे. आणि म्हणून हे 1500 रुपये जे आहेत हे आदिवासी बांधवासाठी खूप मोठी रक्कम आहे. आणि ही रक्कम जी आहे ही रक्कम या आपले मुख्यमंत्री जे आहेत महायुती सरकारचे एकनाथ रावजी शिंदे साहेब यांनी खूप चांगले हा डिसिजन घेतला. मी त्यांचं खूप अभिनंदन करतो की असे जे योजना आहेत. दुसरे आहेत आता हे जे महा-DBT योजना आहेत, तर ह्या महा-DBT योजना ह्या थेट पहिले कसं होतं, पहिले ना पैसे जे आहेत ते पैसे अकाउंटला मिळत नव्हते. आता महा-DBTमुळे पूर्ण थेट पैसा त्या लाभार्थीच्या खात्यामध्ये जात आहेत. म्हणजे कोणालाच पैसे त्या ठिकाणी काढता येत नाही. समजा लाभार्थी नसेल तर पैसे परत जातात. तर हे या सरकारचं मोठं यश आहे. म्हणजे या सरकारामध्ये जे जे काही योजना त्यांनी राबवलेले आहेत, तरुणांसाठी पण त्या ठिकाणी जे काही रोजगाराची संधी आहेत ते उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जे काही मोठमोठे कंपनी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना जॉबसाठी जागेजागी प्रशिक्षण घेऊन त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे.
तशा ह्या योजना खूप चांगल्या आहेत, समाजासाठी उपयोगाच्या आहेत. नक्कीच. महायुतीच्या मध्ये आता हे जे काही 2 घटक या ठिकाणी समाविष्ट झाले आणि महायुती आहे, यामुळे विरोधक असा दावा करतात किंवा टीका करतात की भाजप हे फोडाफोडीचं राजकारण करते. काय सांगाल? नाही, भारतीय जनता पार्टीचं कसं आहे, भारतीय जनता पार्टी, मला आता मी एक पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे एकमेव अशी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, ही देशाचा विकास म्हणजे विचार करणारी पार्टी आहे. समाजाचा विचार करणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. हे फक्त आहे ना, पहिले देशाचा विचार करतात. बरोबर. पहिले देश, नंतर आहे ना समाज, आणि शेवटी आपण. म्हणजे एकमेव अशी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, ही देशाचा विचार करते. आज जर तुम्हाला सांगतो, ही भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये आली नसती तर आमच्या त्या सुरगाणामध्ये टावर उभे राहिले नसते. म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं आमची पिढी निघून जाईल तरी टावर उभे राहणार नाही, पण आज त्या ठिकाणी 3-3 किलोमीटरवर टावर उभे झालेले आहेत. घराघरामध्ये रेंज गेलेले, 24 तास लाईट मिळते. आणि म्हणून मला वाटतं की हे जे सरकार आहे हे समाजाचं सरकार आहे, या शेतकऱ्यांचं सरकार आहे. आतापर्यंत ही जी योजना आहे किसानसाठी सन्मान योजना, शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना, 6,000 रुपये केंद्र सरकार आणि 6,000 राज्य सरकार. आतापर्यंत बाकीच्या म्हणजे जेव्हा सरकार होते कोणाला सुचले नाही का ते. बरोबर. समजा आज तुम्ही 12,000 केले, हे 12चे वाढत जाणार आहेत. नक्कीच. पण हे ज्या म्हणजे सरकार कसं असलं पाहिजे, तर सरकार हे जनतेचं असलं पाहिजे. जसं छत्रपती शाहूजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा 72चा दुष्काळ बघितला त्याने, तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं, त्यांना झोप लागत नव्हती. राजा कसा असावा, तर राजा असावा छत्रपती शाहू महाराज सारखा. तर तसं मला वाटतं हे जे सरकार आहे हे पण सरकार जनतेचं कल्याण करणार आहे, जनतेचा विकास करणार आहे. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या जनतेसाठी भरपूर अशा योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 2.5 वर्षामध्ये आपल्याला त्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे दंगल दिसली का? बरोबर. कुठे जाळपोळ दिसली का? मागच्या काळामध्ये तर भरपूर दंगली दिसल्या, भरपूर जाळपोळ दिसल्या. पण या जिथून आपण 2014 पासून केंद्रामध्ये मोदी सरकार आलेलं आहे, तिथून आपण म्हणजे दंगल असेल किंवा जाळपोळ असेल हे सगळं थांबलेलं आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर विकासाला गती मिळालेली आहे. ग्रामीण भाग असेल किंवा मग शहरी भाग असेल, जे आपण बघतो. आता आम्ही मुंबईला गेलो होतो, तर ते मुंबईचा जो पूल आहे डायरेक्ट समुद्रातून गेलेला आहे. जेव्हा आम्ही गेलो तर आम्ही एकदम आश्चर्य, अरे असं पण होऊ शकतं. म्हणजे हे जे काय आहेत, काही जे वंदे भारत ट्रेन सुरू झालेलं आहे. पहिले अक्षरशः आपण ट्रेनवरच्या तिथं प्लॅटफॉर्मवर जायचो तर अक्षरशः नाकाला रुमाल लावायचो, आज तसं दिसत नाही. म्हणजे हे जे आहे हळूहळू खूप बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. आणि हे जनतेचं सरकार आहे, या देशाचं सरकार आहे, म्हणून हे सगळं आपल्याला आपले परिवर्तन दिसत आहे. नक्कीच. आपण एवढ्या दिवसापासून भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहात, असं वाटलं नाही का कधी आपला पक्ष चेंज करावा? आता अनेक घटना आपल्या राज्यात माहीत आहे, असं वाटलं नाही कधी? बरोबर. काय नाही, आपल्याला कसं आहे, पार्टी जे आहे ना, पार्टी भारतीय जनता पार्टीचे आपण कार्य करतात का, आपण विचाराने जोडले गेलेलो आहे. बरोबर. काय आपण आहे ना, पद आहे, पद जाणार, बरोबर ना, पार्टी आहे, पण खरं म्हणजे जो देशाचा विचार करतो, या समाजाचा विचार करतो, अशा पार्टी बरोबर राहिलो तर आपल्याला आनंद मिळेल. बाकी पार्टी आहे ना, बाकीचे काय करतात, सत्तेसाठी जिकडे सत्ता असेल तिकडे जातात. समजा आता सत्ता बदलली तर लगेच पार्टी बदलणार. बरोबर. आपल्याला काय करायचं, आपल्याला समाजाची सेवा करायची आहे, बरोबर ना. नक्कीच. आणि ते आपल्यामध्ये असतं. समजा तुम्हाला किती मोठं पद मिळालं, पण त्या पदाचा जर तुम्ही उपयोग करून घेतला नाही किंवा त्या समाजाचा उपयोग करून घेतला नाही तर त्या पदाला काय अर्थ आहे? बरोबर. माझ्याकडे प्रदेशाचं फक्त हे सदस्य म्हणून मी होतो, उपाध्यक्ष जिल्ह्याचा होतं, पण त्याही काळामध्ये आपण आहे ना खूप कामं केले लोकांचे. ते पद आहे, पद असो नसो, पण मी समाजाला दैवत मानतो. या समाजाचं हे दैवत माझं आहे आणि आपण या समाजासाठी काहीतरी लागतोय. कारण जन्म हा परत परत येत नाही, जन्म हा एकदाच येतो. तर आपल्याला काहीतरी या समाजासाठी केलं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून आपण काम करत असतो. बाकी जनता ठरवेल आहे ना, का कोणाला न्याय द्यायचा कोणाला नाही द्यायचा ही जनता ठरवेल. पण मला असं वाटतं की या सुरगाणा तालुक्यामध्ये जेव्हा आपण या 78 वर्षाचा विकास बघतोय, जनता बघतोय, जेव्हा स्थलांतर करते तेव्हा मनामध्ये चीड येते की प्रतिनिधी कसा असावा. कारण प्रतिनिधी आहे त्याने आहे ना, म्हणजे 80% तरी त्या ठिकाणी समाजकारण केलं पाहिजे, 20% तुम्ही राजकारण करा.
5 वर्ष तुम्ही राजकारण केला तर समाजाचा विकास होणार नाही. आपसामध्ये त्या ठिकाणी भांडणं होतील. आता सुरगाणामध्ये पहिले तेच काय झालं की भांडणं, काय झालं तर की भांडणं. आता ते कमी झालं त्याचं प्रमाण. जेव्हा आता युवा वर्ग पुढे आलेला आहे, सुशिक्षित युवा वर्ग पुढे आलेले आहे, त्याच्यामुळे ते कमी झालेले आहे. असं काय प्रकार घडतो सुरगाण्यामध्ये की वादविवाद मारामारीसारखा प्रकार त्या ठिकाणी घडत असतो? नाही, राजकारण हे समाज हितार्थ झाला पाहिजे. बरं, नाही, आता या राजकारणामध्ये ह्या चुकीच्या गोष्टी मारपीट सारख्या नाही. आता एक आता समजा आता एक जी पिढी होती, समजा माझे वडील आणि त्याचे ही सगळे जे आहेत, जे आता 60-65 वयाचे माणसं आहेत, तर ते शिक्षणाचा अभाव आहे, शिक्षण कमी आहे. तेव्हा खरं काय असतं हे त्यांना माहीत नाही. कोणीतरी चुकीचं सांगतं आणि ते त्यांना खरं पडतं आणि मग ते लगेच त्या ठिकाणी पुढे. आता अक्षरशः सुरगाणामध्ये पहिले आपण जर आम्ही बघितलं तर अक्षरशः काहींचे शेतं आहेत ते जाळून दिलेले आहेत. मारामारी काहींचे हातपाय तोडलेले आहेत, काहींचे डायरेक्ट घरं जाळून दिलेले आहेत. राजकीय द्वेषामुळे एखादा पार्टी बदलतोय किंवा दुसऱ्या पार्टी जातोय तर असं. तेव्हा ना लाईट पण नव्हती तिकडे, रस्ते नव्हते, जंगल भरपूर होतं, त्या जंगलामध्ये घरं होते, काही डोंगरावर घरं होते. या गावाचा आणि त्या गावाचा संपर्क होत नव्हता, अशी परिस्थिती होती. मोबाईल तेव्हा तर काही विषयच नाही, लाईट नव्हती, त्या ठिकाणी कंदील दिवे असायचे, चिमण्या असायच्या, असं त्या ठिकाणी जीवन होतं. म्हणजे तो जो काळ मी 99-2000चा काळ, त्याचा पहिला काळ एकदम भयंकर काळ होता. तर त्या काळामध्ये या काही तिथल्या जे राजकीय मंडळी असतील तर त्यांनी त्या अशिक्षित लोकांचा फायदा घेऊन हे सगळं कृत्य त्या ठिकाणी केलेले. पण येणाऱ्या पिढीमध्ये जे येणारे आता युवा वर्ग आहे हे सगळे सुशिक्षित आहेत, तर आता हे सगळं प्रमाण कमी झालेलं आहे. नक्कीच. आपण कळवण सुरगाणा मतदारसंघाविषयी या ठिकाणी चर्चा करत आहोत, त्या संदर्भात आपण बोलत आहोत. आपण या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये आपल्याला भाजपची उमेदवारी मिळावी, परंतु ती जागा महायुती सरकारमध्ये ती अजित पवार गटाला ती जागा आहे, स्टँडिंग आमदार त्या ठिकाणी आहे. बरोबर. आणि ती भाजपला जागा कसं सुटेल? आपल्याला का वाटतं की ती भाजपला जागा सुटावी, का वाटतं? आणि आता 2019मध्ये पण माझी तयारी होती भारतीय जनता पार्टीकडनं उभं राहायची. कारण आपण जे काही समाजामध्ये आपण जे काम केलेले आहेत, 551 जोडप्यांचं लग्न असेल किंवा मग जे काही जातीचे दाखले असतील, मूलभूतचे काही जे रस्ते आहेत, आपण 1 कोटीचे रस्ते त्या भागामध्ये काहींचे घरापर्यंत रस्ते करून दिलेले आहेत. नंतर हा जो बोरगाव ते बर्डीपाडा जो रस्ता होता, तर याच्यासाठी बराच पाठपुरावा आम्ही केलेला होता, निवेदन देणे वगैरे हे सगळे की हा रस्ता बनवा. आणि ते मोदी सरकार आला आणि ते रस्ता बनला. तर हे सगळे पाठपुरावे आम्ही केलेले, त्याचे सगळे बातमे पण आपल्याकडे आहेत. नक्कीच. नंतर दुसरं म्हणजे या भागात आता इथली जी दावेदारी नितीन पवार त्या ठिकाणी स्टँडिंग आमदार आहे. पण आता लोकांचा समजा लोकशाही आहे, आज लोकांचा कल आम्ही जेव्हा फिरतोय तर या दोघांवर खूप नाराजगी आहे. समजा इकडे JP गावित आहे, त्या JP गावित सुरगाणामध्ये त्याची नाराजगी आहे आणि नितीन पवारवर कळवणमध्ये नाराजगी आहे. हे नाराजगीचं कारण असं आहे की आता या 78 वर्षामध्ये JP गावित जे आहेत सुरगाणामध्ये, एक तर तिथं रोजगाराची संधी उपलब्ध केलेली नाही, पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे. आजही जी जनता आहे ती इकडे पिंपळगावला येऊन काम करते, तिकडे सुरत बिलमोरा जाऊन काम करते, अशी परिस्थिती आहे. तर या 78 वर्षामध्ये काहीच झालेले नाही. परंतु असं म्हटलं जातं, आता तुम्ही प्रॉपर सुरगाण्याचे आहेत, JP गावित साहेबांचा या ठिकाणी आपण नाम उल्लेख केला आणि त्या ठिकाणी आपण उल्लेख केला की विकास कामे झालेली नाही किंवा काही. मग एवढी जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहत असते. आपण बघत असतो की पेसा आंदोलन असेल, कोणत्याही शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यावेळी मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या पाठीमागे उभं राहत असते. नेमकी काय? आता पेसा जे आहे हे आंदोलन जे आहे, कोणतंही आंदोलन असो, पेसा आंदोलनमध्ये ऐका ना, पेसा आंदोलनमध्ये सगळा तिथं पार्टीचा काही विषय नव्हता. आपण सगळे समाज म्हणून त्या ठिकाणी आम्ही पण होते त्या आंदोलनामध्ये, त्याच्यात भाग नोंदवला आम्ही. दुसरं जे आहे, आता हे जे तुम्ही सांगितलं मोर्चे एवढे कसं काय निघतात, बरोबर, हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर हे मोर्चे जे आहेत, आता इलेक्शन सुरू झालेले, आता त्यांनी काय केलं, त्या भागामध्ये परत फॉर्म भरून घेतले. काय वन जमिनीचे फॉर्म भरून घेतले की आम्ही तुम्हाला परत वन जमीन आहे, फॉर्म भरा. 500-500 रुपये जमा केले. काय 500-500 रुपये जमा केले. समजा तुम्ही आता मोर्चेला आले नाही तर तुम्हाला वन जमीन मिळणार नाही. म्हणजे असे काही जे आहेत ना, त्याच्यामुळे ते लोक थोडे घाबरून आहे ना, चला मोर्चेला जावं लागेल. पण आता त्याचं प्रमाण कमी झालं, पहिले सारखं राहिलेले नाही. किंवा मग आहे ना, समजा एखादं भांडण असेल तर त्या ठिकाणी येणार नाही. त्याला काही असे पण आहेत, शाळेमध्ये आहेत ना, समजा एखाद्याने पार्टी बदलली तर त्या मुलांना शाळेतून काढून टाकतात. अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे असं नाही तर असं या पद्धतीने त्यावर दबाव आणायचा.
पण आता ही जी आहे ना, मी तुम्हाला काय सांगितलं की मागची जी पिढी आहे ती अशिक्षित होती आता सुज्ञ म्हणून ते घाबरून जायचे. आताची पिढी घाबरत नाही. आज कायदे सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच आजचा युवा वर्ग आहे तो मुंबई, दिल्ली, पुणे सगळीकडे फिरतोय, नाशिकमध्ये राहतोय. बरोबर. त्याच्यामुळे आज कायदे त्यांना सगळं माहिती आहे. आज आम्ही त्या लोकांना सांगतो की अरे आम्ही आता हे 1700 1800 वन दावे जे आहेत हे ते सगळ्या लोकांना मिळून दिले. 5-5 6-6 एकर जागा त्यांना दिली. तुम्ही कधीपासून त्या ठिकाणी फॉर्म भरलेले, तुम्हाला आणखी 5-10 गुंठे मिळते. पण याच्यात काहीतरी बदल आहे ना, बघा ना तुम्ही. नक्कीच ते हे लोकांना पडतंय आणि ते बरेच आता आहेत ना ज्या परिवर्तन त्या ठिकाणी होत आहे. नक्कीच आपण हे चर्चा करत आहोत. आपल्याकडून जे काही उत्तर येतं याच्यातून आम्हाला कळतं की आपल्याकडे काहीतरी विजन आहे. नक्कीच येणाऱ्या काळात आपलं काय विजन असेल? नक्कीच या ठिकाणी जर आता आपण हे 2024मध्ये दावेदारी करणार आहे आणि जनता आणि इथला जो युवा वर्ग आहे हा आपल्याला भरभरून साथ देणारच आहे. कारण ही 78 वर्षामध्ये आपण बघतोय की 78 वर्षामध्ये आजी माजीने इथेच काही केलेले नाही. आणि येणाऱ्या याच्यामध्ये आपलं विजन जे आहे, आपलं विजन आहे की प्रत्येक बचत गट जे आहेत सुरगाणातले, सगळ्यात जास्त बचत गट या सुरगाणामध्ये आहेत. एका बचत गटामध्ये 12 महिला असतात. तर त्या बचत गटांना आपण चांगलं प्रशिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. आणि त्यांना त्या गावामध्येच रोजगार कसा मिळेल, समजा पापड उद्योग असेल किंवा मग शिलाई मशीनचे काही, आता गुजरात जवळ आहे, साडे वगैरे उपलब्ध करून त्या ठिकाणी. तर असे काही उपक्रम, असे काही जे आहेत ते आपण त्या ठिकाणी राबवणार आहे. बचत गटला केंद्र सरकारकडनं 20-25 लाख रुपये मिळतात. त्याच्यामध्ये सबसिडी पण असते, 90% सबसिडी असते, काही त्या महिलांचा हिस्सा असतो. तर ह्या जर आपण त्या ठिकाणी राबवल्या तर मला वाटत नाही हे स्थलांतर होईल. नंबर 1. नंबर 2 जे आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. आता कळवण सुरगाणामध्ये 100% पाऊस पडतो, धोधो पाऊस पडतो, पण पाणी काही अडवलेले नाही. पण माझ्या विजनमध्ये आहे की गाव जिथे गाव आहे त्या गावाच्या आजूबाजूला 15 सिमेंट बंधारे हे आपण बांधणार. सिमेंट बंधारे जेणेकरून ही जी नदी आहे ही बारमाहे जिवंत झाली पाहिजे. आता फक्त पावसाळ्यामध्ये जिवंत राहते, नंतर त्याला पाणीच नसतं. तर ही बारमाही नद्या ज्या आहेत हे सगळे जिवंत करणार. एका गावाच्या आजूबाजूला 15 सिमेंट बंधारे बांधण्याचा माझा संकल्प आहे. जेणेकरून हा समाज जो आहे, समजा एक सिमेंट बंधारा जरी बांधला तरी त्या ठिकाणी 10-12 शेतकरी आजूबाजूचे शेती करतील. आज मी वनबंधूमधून एक सिमेंट बंधारा बांधला आहे हडकाचोंडला. त्या ठिकाणी 10 शेतकरी काम करत आहेत. ते 10 शेतकऱ्यांचं स्थलांतर थांबलेलं आहे. ते आज कामाला जात नाही कुठे. पावसाळ्यामध्ये शेती करतात आणि उन्हाळ्यामध्ये आहे ना भाजीपाला करतात. म्हणजे ते मी बघितलं, म्हणून मी गावाच्या आजूबाजूला 10 सिमेंट बंधारे आपण 100% त्या ठिकाणी आणणार, शासनाकडनं ते बांधणार, जेणेकरून हे स्थलांतर थांबणार. नंबर 3 आहे, जे तरुण आहेत या तरुणांना रोजगार जो आहे तालुक्यामध्ये उपलब्ध करून देणार. आता नाशिक असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्याच्या तालुक्यामध्ये शिबिर लावणार आणि त्या शिबिरामध्ये या तरुणांना 10वी-12वी झालेले, 8वी-9वी झालेले त्या शिबिरामध्ये आणणार आणि त्यांना त्या ठिकाणी जे जागा आहेत तिथले जे काही कंपनीचे जे काही मॅनेजर असतील किंवा ज्यांची कंपनी आहे, डायरेक्टर आहेत, त्यांना त्या ठिकाणी आणणार. आणि ह्या ज्या तरुणांना त्या ठिकाणी कसा रोजगार भेटेल याच्याकडे आपलं बारकाईने लक्ष राहील. दुसरी गोष्ट, सगळ्यात जास्त आता जी युवा पिढी आहे शिकलेली आहे, प्रत्येक घरामध्ये D.Ed B.Ed झालेले आहेत, नंतर काही मोठमोठे ज्या पदवी घेतलेल्या आहेत, पण ते घरी आहेत. आजही ते 150-200 रुपयाने काम करतायत, असे काही स्थिती आहे. तर माझं विजन आहे की या तरुणासाठी आपण बोरगाव आणि हदगड आणि सापुतारा, आता जे सापुतारा सगळ्यात मोठी जी सिटी आहे, मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, तर त्या भागामध्ये आपण 5 एकर जागेमध्ये जी शासनाची जागा आहे, वन जमीन आहे, त्या जागेमध्ये भव्य दिव्य असं त्या ठिकाणी लायब्ररी उभं करणार आहे. आणि त्यामध्ये जे जे काही मोठं उच्च शिक्षित आहेत अशांना चांगलं त्या ठिकाणी प्रशिक्षण, जेणेकरून त्यांना चांगले पुस्तके मिळतील, ते अभ्यास करून तो मोठा अधिकारी बनेल, असं आपलं त्या ठिकाणी विजन आहे. आणि दुसरं, जी काही आपली चालीरीती परंपरा आहे, जी काही आदिवासी संस्कृती आहे टिकवण्यासाठी मोठं त्या ठिकाणी 5 एकरमध्ये सांस्कृतिक भवन पण त्या ठिकाणी उभं करणार, जेणेकरून जी काही आपली आलेली पूर्वीपासून प्राचीन काळापासून ती टिकावी, म्हणून आपण त्या ठिकाणी हे आपल्या विजनमध्ये राहणार आहे. चौथी गोष्ट जे आहे, सुरगाणा तालुका जर आता बघितलं पावसाळ्यामध्ये तर जम्मू काश्मीरपेक्षाही चांगले, म्हणजे मी त्याला जम्मू काश्मीरच म्हणतो सुरगाणा. मी सांगतो ना, अरे या आमच्या जम्मू काश्मीरला, कारण आता जर सगळीकडे नद्या वाहतात, खळखळणारं पाणी, सौंदर्य खूप सुंदर असतं. तर पर्यटनासाठी आकर्षण करण्यासाठी
तिथं जे तातेपाणी आहे, भिवतास आहे, केंबीचा डोंगर आहे, बरं. पेंढारदेव आहे, असे मोठे मोठे स्थळ आहेत. तर हे आपण डेव्हलप करण्यासाठी आता आपण एक यादी दिली होती राज्यपालांना. हे याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, आमदाराचं नाही, कोणाचंही नाही, कोणाचं नाही. आपण एक पत्र राज्यपालाला दिलं आणि त्या राज्यपालाने ही यादी जी आहे ती डायरेक्ट मध्ये टाकली. पर्यटन जे असतं ना यादी, ते मध्ये आलेले, क्षेत्रामध्ये आल्या. त्यांना आता 15-15, 20-20 लाख रुपये त्या ठिकाणी निधी मिळतोय. जेव्हा हे मध्ये येतील, निधी वाढत जाईल, तर माझं विजन राहणार आहे की हे जे काही ठिकाणं आहेत, खूप चांगले ठिकाणं आहेत, तर इथं 3-3 कोटी 5-5 कोटी निधी कसा मिळेल. जर एक डेव्हलप झालं तरी आजूबाजूचे जे आहेत, कोणी दुकान चालवेल, कोणी हॉटेल चालवेल आणि त्याचं स्थलांतर थांबणार आहे. तर ते याच्यासाठी माझं पर्यटन आकर्षित करण्यासाठी हा जो तालुका आहे, हा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे की 100% हा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करा आणि इथं भरपूर निधी द्या. याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, जेणेकरून इथलं स्थलांतर थांबणार आहे. हे जे मी सांगितलंय, हे जर आपण सगळं त्या ठिकाणी राबवलं केलं, तर मला वाटत नाही हे जे 78 वर्ष आधी जे स्थलांतर आहे ना, ते आपण या 5 वर्षात तर नाही, पण आहे ना पुढच्या याच्यामध्ये पूर्ण भरून काढू. पण 5 वर्षामध्ये पूर्ण आपण हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच मोठं विजन घेऊन आपण या ठिकाणी काम करत आहात. नक्कीच आनंद आहे की एक तरुण छोट्याशा गावातून पुढे येतो, जिल्हा स्तरावर काम करतो, प्रदेश स्तरावरती काम करतो आणि ते काम करत असताना आपल्या गावासाठी, आपल्या भागासाठी, आपल्या तालुक्यासाठी, परत आपल्या मतदारसंघासाठी एवढं मोठं व्हिजन ठेवून काम करतो. नक्कीच आम्हाला देखील त्याचा अभिमान नक्कीच वाटतो. आणखी म्हणजे खूप सारे मुद्दे या ठिकाणी आहेत, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, त्याचा ओळखपळ झाला पाहिजे, परंतु आम्हाला काय टाईम लिमिट आहे आणि मला वाटतं की 1 तासामध्ये भरपूर मुद्दे आपण या ठिकाणी भेटू आपण आणखी परत. नक्कीच खूप सारे मुद्दे या ठिकाणी आपण घेतले, मांडले आणि या माध्यमातून एक आदर्श तरुण कसा व्हावा, आपल्या ग्रामीण भागातून येऊन आपल्या समाजाची, आपल्या ग्रामीण भागातील दलित गरीब लोकांची कशी सेवा करता येईल यासाठी काम करावा, असा आदर्श नक्कीच आपल्या भरत सरामध्ये आपल्याला बघवायला मिळालं. नक्कीच आम्ही आपले अभिनंदन करतो आणि येणाऱ्या आपल्या ज्या काही काळामध्ये इच्छा आकांक्षा आहेत त्याला देखील आम्ही भरभरून शुभेच्छा देतो. नक्कीच आपण वेळ काढला, आम्हाला थोडा वेळ दिला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी पण खूप खूप आभारी आहे काय आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं. या प्रबंधभूमीचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की माझे विचार जे आहेत हे विचार माझे तुम्ही या जनतेपर्यंत, या मतदारसंघापर्यंत या ठिकाणी तुम्ही पोहोचवणार आहेत. मला खूप आनंद वाटतोय की आज जे माझे या गरीब आणि शेतकरी तरुणांचे विचार या जनतेपर्यंत तुम्ही या ठिकाणी पोहोचवणार आहेत. म्हणून मी परत एकदा प्रबंधभूमीचं खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि परत आम्हाला बोलवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. नक्कीच. जय आदिवासी. थँक्यू.